नमस्कार, स्वागत आहे तुमचं फनफिनिटी व्लॉग्समध्ये. तर आता आम्ही जस्ट उठलो आहे. आता ब्रेकफास्टचा टाईम पण चालू झाला आहे. तर आम्ही जातो फटाफट ब्रश करून वगैरे. ब्रश मी तर केलेला आहे, फ्रेश झालो. आता आम्ही चालू खाली नाश्ता करायला. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय नाश्ता आहे खाली. सो गाईज, आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली. तुमचं परफ्यूम दे ना. चला गाडीत जायचं. ओके. तर आता आम्ही मस्त फ्रेश आंघोळ वगैरे केली आहे. आणि मी हे असं थोडं ट्रेडिशनल आउटफिट केलं आहे आणि काश्मीरी बांगडी. तर आता आम्ही फटाफट निघतो, कारण आम्हाला आता जायचं आहे मंदिरामध्ये. सो आता आम्ही निघतो. मम्मीने पण मस्त ड्रेसिंग केली अशी ट्रेडिशनल. मी पण थोडंसं ट्रेडिशनल घातलं. हे माझे इयरिंग्स मी वेस्टर्न पण घालते. आणि आता आम्ही जातो मंदिरमध्ये वगैरे, फोटो वगैरे काढतो, पाया वगैरे पडतो, थोडं शॉपिंग वगैरे पण करतो. ते मी येतो घरी, थोडा आराम करतो, जेवतो, परत मार्केटमध्ये जातो रात्री. संध्याकाळी जाऊन मार्केट. आता मी आलो आहे आणि या लोकांनी मला सोडूनच केलं आहे इंट्रो, कारण तो खूप टाइमपास करत होता. आम्ही इंट्रो केला पण आम्ही याला घेतलंच नाही इंट्रोमध्ये. आजचा डे 2 काय येत आहे तेवढे, कारण का तो सकाळ सकाळ नुसता गेम खेळत होता, म्हणून आम्ही चुपचाप आमची फ्रेंड झालो नाही, आम्ही आमचं हे केलं, स्टार्ट केलं. मी कशी दिसते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी नंतर तुम्हाला दाखवेन मी कसं दिसतं. मग तुम्ही व्हाईट शर्ट घातला आणि खाली एक विंटेज. आता मी फटाफट निघतो. माझं लिप कॉम्बो पण आज मस्त वाटतं. मला मेकअप पण छान झालं आहे. आय मेकअप पण मस्त झालं आज. माझी ज्वेलरी पण सगळं चांगलं वाटतं आहे ना. बांगडी पण चांगली वाटतात. मी ChatGPT केलं होतं, मला कळत नव्हतं की मी कोणत्या बांगडी घालू. मग मी ChatGPT केलं, मी विचारलं की मी बांगड्यांसोबत काय कंबाईन करू. सो त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तू सिम्पल बांगडी घाल. सो तेच केलं. आता आम्ही निघतो फटाफट. किती छान स्किन वाटते आज माझी. सो आता जस्ट आम्ही ते एंटर केलं आहे. तर आम्ही जातो फटाफट. आणि इथे एवढं सारं सामान वगैरे दिसतं आहे ना. आता फटाफट काय ना काय घ्यायचं आहे. काय काही नाही घेऊन देणार आहे तिला मी. भरपूर ती शॉपिंग मुंबईवरनंच येताना करून आले. आता इथे काही नाही भेटणार आहे तिला. मी घेणार आहे. मी तिला विचारत नाही आहे, मी तिला डायरेक्ट पण तिला सांगते काय नाही घेणार. हां, लक्ष का उभे राहते. तो काय बघणार काय होतं तुमचं. आमची ड्रेसिंग तर बघितलं पप्पा बघा ना, त्यांचा इंटरेस्टच नाही. तर आम्ही फटाफट जातो. आता आम्ही मंदिरच्या लाईनमध्ये लागतो आणि दाखवतो तुम्हाला, कारण इथे कॅमेरा अलाउड नाही. सो ऑफकोर्स आम्हाला दाखवू नाही शकत मी तुम्हाला की काय आहे आतमध्ये. तर आमचे दर्शन वगैरे मस्त झालं आणि मी असा टिक्का लावला, सगळे असे छान वाटतं आणि मस्त दिसतं. किती छान किती सुंदर आहे ना. छान तुम्ही समृद्धी बघू बघू. चांगलं तर वाटतं. आम्ही नंतर गॉगल घेतो. छान छान ट्राय करतो. समू हा बघ. हां, मस्त वाटतं कलर. आणि हे बघा, ह्याचं एक वेगळंच काय चाललं आहे, कटाणा आणि सटाणा. ह्या दोघांचे ह्यांचे झाले असतील 10-15 ट्रायल करून, हिचे झाले असतील 10-15 ट्रायल करून. अजूनपर्यंत घेतच आहेत. मला नाही एक पण आवडलं. समू तुझा दाखव. समूचा छान झाला. हे थांबा, मी अजून ट्राय नाही केला माझा. चांगला वाटतोय. तर मी हा गॉगल घेतला आणि हा जेन्युइनली खूप चांगला वाटतो. ज्याला मी असे ते लावू पण शकते. असं म्हणजे मस्त वाटतं बाबा. काहीतरी घ्यायचं अजून मला, पण मला काय चांगलं नाही भेटत आहे असं मनासारखं.
तिकडे बघूया घेऊया ना काय मार्केटमध्ये. हां मार्केटला आज रात्री जायचं आहे बट वेदरमध्ये गेलो ना की आम्हाला लय छान छान असतं इथे. बट वेदरमध्ये असं दाखवतंय की संध्याकाळी पाऊस पडणार आणि तरी पण आम्ही जाऊच मार्केटमध्ये, फिंगर क्रॉस कारण पाऊस आम्ही नाही पडला उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत जायला. मुंबईला जाण्यासाठी. गाडी आणि बेल आम्ही घ्यायची आहे माझ्या मम्मीला, पण तिला ती भेटत नाही अशी मनासारखी. चेहरा पण तुझा दिसू दे, वाकडी होतेस. अरे हे बाई कसं आहे, होळीचा आवाज यात नाही येतोय. ते कुठे गेले? आज ना एवढं छान असं मार्केट असं आज नाहीये. खूप खूप असं मला असं वाटतं ना महाबळेश्वरचं काय खूपच कमी कमी झालं सगळं. चला माझे तर अजूनपर्यंत कधी केस पाठी नाही टाकले कानाच्या. इथं आम्ही एकदम गावठीचं काहीतरी घेतलं. इथे मी आहे ना एकदम गावठीचं काहीतरी वाजून घेतलंय. दाखव. ते काय झालं काय होतं की खरुताई नाही काय कोयल. कोयल तिच्या आवाजच नाही निघत, ते वयाला वाजत होते. हा मलाच वाजत नव्हतं. आम्ही आम्ही आता बिगनर आहे. कृष्णाबाई मंदिरात चाललोय. कृष्णाबाई आता आम्ही चाललोय मंदिरातलं ते कृष्णा समृद्धी काय कृष्णाई मंदिर. हा मी ते बघायला चाललोय आता. कृष्णाई कृष्णा आहे. काय माझी चुका काढायला तयार आहेत का तुम्ही? हा माहिती आहे ना मी अन्न आहे. अन्न कुणाचा अन्न आहे. मी मस्त असं टिक्का लावला किती छान दिसते मी. आता आम्ही ते बघतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवतो आम्ही. पप्पा हे दोघं जण चाललेत आणि आम्ही दोघे जण दुसरीकडनं चाललोय पाठीमागे. हे पुढे पुढे चाललेत. तो असं ना काहीतरी घेतो ना वस्तू की इरिटेट होतो त्याच्याने. गॉगल मला असं चांगलं भेटलं आहे ना. सो इकडे स्पेशली आम्ही का आलो कारण इकडे असं ना थोडं विंटेज असं थोडं रेट्रो टाईपमध्ये जुन्या टाईपमध्ये ना असे मंदिर वगैरे आहे आणि इथलं व्ह्यू खूप छान वाटतो. आणि आज मी काहीच चप्पल नाही घेतली. ते बघा मन्नत बिना चपलीचे आले. कारण का माहिती आहे का, तिने ना क्रॉक्स आणलेत आणि ती बोलते मम्मा ह्या ड्रेसिंगवरती क्रॉक्स कसं घालू. मग ती घालून तर आले हॉटेलमधनं, पण इथं गाडीमध्येच काढलं आहे. गाडीमध्येच क्रॉक्स ठेवून आली कारण प्लीज तिचं इग्नोर करा इंग्लिश. ती खूपच जास्त इंग्लिश फाडत असते जेव्हा बघा त्या. क्रॉक्स कॅन नॉट सूट ऑन माय आउटफिट्स अँड ऑल. आमचे पप्पा आमची वाट बघतात बघा. त्यांना खूप इरिटेट होतं आम्ही जेव्हा व्हिडिओ काढत येत असतो ना तेव्हा, पण आम्ही काढतो. आता तिथला व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. सी द व्ह्यू, किती मस्त व्ह्यू वाटतं. आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं की वी लव द व्ह्यूज कारण लय मस्त व्ह्यू असतात एकदम असे. मला काय सांगताय काय हे सांगताय खालून इथं वरती नाही छान दिसतं. पैदा केलं. ह्या मंदिरातून पडलेलं लागतं. वेदराचं चांगलं आहे. कालपेक्षा तर खूप बेटर आहे. नाही काल उलट छान होतं वेदर. मला खूप आवडलं. किती सडकं वेदर होता. माझा फेवरेट होता कालचा वेदर. कारण पाऊस घाणेरड्याच गोष्टी आवडतात. चांगल्या गोष्टी कशा कोणाला आवडतील. तुझ्यासारखे सगळं ते घाणेरडे चॉईस आमची समृद्धीची. झाड आहे ते. यांना उंबर उंबीर. यांना उंबर आणि अंजीर नाही कळत आणि चाललेत ब्लॉग बनवायला. हे थवाडीच कर. चांगली दिसते आज मी. नुसतं स्वतःला चांगलं दिसण्यासाठी व्हिडिओ काढते. ऑफकोर्स स्वतःला कॉम्प्लिमेंट करायचं असतं. कुठे जातो मी सांगा. बेशिस्त. आम्ही त्या मंदिरात नाही जाऊ शकलो कारण तिथे अलाव नव्हते करत जायला. आडू नो का नाही ते पडलं ना ते पडलं ना मध्ये. मध्ये. ओके काहीतरी झालं होतं इथे. तर ते अलाव नव्हते करत. इथे काय आहे तर ते अलाव नव्हते करत आम्हाला. आम्ही नाही गेलो. बाहेरूनच फोटो वगैरे क्लिक केले तरी काढले तुमच्या भाषेत घाणेरड्या. वेण्णा आमच्या घराच्या खालतीच आहे, रूमच्या खाली. आमचं जे रूम आहे स्पेशालिटी आमच्या रूमची ती नाही आहे, सुकली आहे. पण
आम्ही जर आमच्यावर म्हणजे हात असं दुखतो farm म्हणजे ना असे 3-4 एरिया येते ना फार्म टाईपमध्ये आणि तिथे तिथे गोल गोल फिरणार बोटिंग आहे ना. तुमची दोन्ही गाबडी नाही करत मी बोटिंग नाही करणार आहे. मी करणार. सर्वांना माहिती आहे मला पाण्याची खूप भीती वाटते तर गाईज. आणि मी एक हेअरकट पण केलं होतं. खूप फट्टू लोक आहेत. फट्टूचा हे नाहीये, रिस्क नाही घ्यायची आपल्या आयुष्यासोबत. आपण येतात ना लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही आहे. वाटते भीती तर हा फोबिया आहे. हाईटची भीती, पाण्याची भीती. म्हणजे वरतून बघा हा कसं तरी होता. मला तर खालतून बघितलं तरी पण होतं. आणि म्हणजे बांगडी किती चांगले वाटतात. असं ही असं मोठ्या बिल्डिंग असतात त्यांच्याकडे बघितलं असं रांगत. आपण कुठे चाललो आयुष? टेबल पॉईंट आहे ना. हां टेबल पॉईंटला चाललो आहे आता आम्ही बघतो. आम्ही टेबल पॉईंट आम्ही लई वेळा आलो आहे महाबळेश्वरला 5 वेळा आलो आहे पण आम्ही टेबल पॉईंट कधी बघितला नाही. भेटलंच नाही आम्हाला टेबल पॉईंट. हां शोधून आम्हाला वेगळेच काहीतरी पॉईंट भेटतात. आम्ही काय कुठे पण पाहिजे. मग आता आम्हाला भेटलेलं आहे तर आम्ही बघतो आणि तुम्हाला सांगतो. हे बघा तो तोरण बघा. आता हे जे शॉर्ट करायला टाकलेलंच पाहिजे. हां, गॅरंटेड. हरामी आहे ती. एक नंबरची स्वतःच्या नुसतं फोटो आणि व्हिडिओ टाकत बसेल. तिला बघा मम्मा मी लई सुंदर दिसणार ना मम्मा किती छान स्किन झाले मम्मा किती भारी दिसणार हेच बोल म्हणून माझं दुपार मगासपासून काम खाल्लं ते. तर आता आम्ही इथे आलो टेबल पॉईंटला. आम्ही एवढ्या वेळा आलो पण आम्हाला टेबल पॉईंट कधी भेटलाच नाही. आणि हा 6 शेवटी- किलोमीटर मोठा आहे. काय माहित आहे की नाही हे कसंच काहीतरी सांगत असतात. त्यासाठी घोडा पण ठेवला आहे. घोडे वगैरे आहेत. आता घोड्याने कोण जाणार. घोड्याने जायचं असतं तर आम्ही गाडीत नसतो घेऊन आलो. ठीक आहे. एनिवेज जातोय आता. इथे खूप स्पेस आहे. गाईज बघा ही जी आईस्क्रीम आहे रँडम आईस्क्रीम आहे कॉमनवाली. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की ही मराठमोळा आईस्क्रीम आहे की हिला फ्रीझरमध्ये फ्रीज नाही करत. 50 रुपयाची. आणि हां फ्रीजमध्ये नाही ठेवत मराठमोळा आईस्क्रीम आहे. भरपूर काय काय ॲडव्हर्टाईजमेंट केली त्यांनी पण माझ्या मते तर ह्यात काही स्पेशल नाही आहे. सेम आईस्क्रीम आहे फक्त थोडी मिल्की आहे अशी बर्फ नाही आहे. हां मिल्की आहे थोडी अशी क्रीमी अशी बट असं खास काही नाही आहे. तुम्हाला ट्राय करायचं असं तर करू शकता पण 50 रुपीजला एक आईस्क्रीम. हे आमचे गाईड आहेत. हे बघा ही आमची मिनम्मा आहे चिनम्मा. हेच ना आमचे गाईड आहेत ते आम्हाला सगळं गाईडच करतायत. फ्रीमधले येते तुम्हाला. फ्रीमधले आमच्याकडे पैसे विषय घेणार नाहीत ते. काय नाही सांगायची गरजच नाही दिसतंय आम्हाला. आई गं. अजून बंगले अजून काहीतरी बोलतात. अच्छा ती गोष्ट आम्हाला साधी झाडं येतात त्यांना काय करतात. तरी पण नाही दिसत होतं. तरी पण नाही दिसत होतं. तिथे जमीनची शाळेवरती सोलार पॅनल घराच्या वरती सोलार पॅनल पण लावले. त्याचं काय सोलर पॅनल त्यासाठी लावलेत ते लाईटीसाठी लावलेत कारण आधीमध्ये तुम्ही बघितलं असेल शहरामध्ये लाईट जात नाही. ओके. पण सध्या महाबळेश्वरची ही परिस्थिती बघता लाईट सारखी जाण्याचा प्रॉब्लेम हा वारंवार येत आहे. तरी तुम्ही हे असले सोलर पॅनल दाखवा तिकडे दाखवा तसे तुम्ही लावून तुमच्या टपऱ्यावरती कुठे आहेत सोलर पॅनल? हां मला नाही. अच्छा ते ब्लॅक घरांच्या वरती बैठना है ओके. बैठना है आगे घोड़ी गाड़ी हो अपना घोड़ी गाड़ी नहीं उधर उतरे 4 जन. अनकम्फर्टेबल टप्पडे माझे काम आरुष बघा. अशी तुम्ही गाड्या पण घेऊन येऊ शकता. बघा तुम्ही यांना एवढ्या वरती कसं येणार गाडी जाऊन. बघा ही तोफ आहे जुन्या काळाची. हे आमचे पप्पा बोलतात तोप आहे. इथं आग लावायचा कार आई गं टाळायला आग लावायची कधी म्हणून सांगत होते टांगा घ्या. ते पप्पा आहेत ना आपले फांगा. सगळे आपल्याकडे सगळ्याची चांगल्या पद्धतीचं एकदम जे भेटतंय बघायला ते भेटा बघा. इथे बघा ह्या साईडला कशासारखं हिमालयामध्ये आले. या साईडला उटी बघा. उटी का उटी जे आहे ना म्हणजे जुन्या आरुष पुढे नको जाऊ जास्त. तर तिथे हे अशा प्रकारची झाडं दिसतात आणि
बड़ा छोटो छोटो पीछे हो जा, छोटो पीछे हो जा तू. ठीक आहे. अरे तुम्ही तुमचं काढा यार, मी माझं. नाही तुमचे आमचा गाईडला स्मार्ट दिसतोय ना, म्हणून आम्ही आमच्या गाईडला असं कॅमेऱ्यात कॅप्चर करतोय. गाईड इथून करा ना. गाईड स्वतः धडपडाल ना. ते पावलांचे निशाण आहेत. ठीक आहे. त्या काळात किती लोक तिथे येऊन ना हे खरं नाही, खरं पावलांचे निशाण आहेत, पण दगडांवरती कसे? दगडांवरती कसे पावलं असू शकतात कोणाचे? डान्स करायचे दगड आहे हो. डान्स करायचे. काहीच इथं तुम्हाला मी दाखवलं की पावलांचे निशाण आहेत, आणि हे असं पण आहे की हे माती आहे वगैरे वगैरे नाही, हे दगड आहेत लिटरली. बघा, आवाज काढा माझा, हात नाही लागणार त्याला आवाज त्याचा. म्हणजे हे ॲक्च्युली असं माती वगैरे स्टोन. हे बघ इथे पण आहेत. कुठे? एकच आहे पण नाही इथे निशाण आहे. इथे 2 पायाचे निशाण आहेत. पत्थर आहे, हार्ड आहे एकदम. आणि ते पायच आहेत आणि माणसांचे निशाण आहेत ते. कोण गैर आहे? दगड के ऊपर चप्पल आहे वो, ऐसा नंगे पाव नाही आहे. नाही, चप्पल नाही, चप्पल आहे. कारण पायांची अगर जर पाय उठतो तर मग बोटा तरी थोडी उमटली असती ना, थोडं तरी. सो गाईज, ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं रिसर्च करावं लागेल. गाईडला काय नाही माहिती. गाईड स्वतःच आम्हाला सांगतोय. हा खरंच. हा ना. बनवले असेल उगाचच मुद्दा म्हणून, पण बहुतेक. नाही. तर बघूयात, आम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून ट्राय करतो असेल असं काहीतरी. असा फिरून तिकडे जायचंय. आई ग, एवढं लांब आहे. मी इथे आहेत आणि ॲक्च्युली तो पॉइंट तिकडे तिकडे. पचकू झाला, पचकू होत असतो तसा पचकू, एवढा काही खास नाही बट ठीक आहे. आरुषचा SPF 50+++++. आरुषची सनस्क्रीन आहे ती. इन्फानाइट माझ्याकडे होते प्रोवाले, तर घेऊन गाईड स्वतःच काय माहीत नाही आणि चाललेत पुढे पुढे. आता बघतील परत लगेच चष्म्यातल्या वाकड्यातून. टाकणार आहे मी, तर टाकणार आहे बाबा. आता आम्ही तिकडे गेलो होतो, एवढं काय नव्हतंच तिथे, टाईम वेस्ट होता आणि आपले पाय पण वेस्ट होतात, तुटतात नुसते. ठीक आहे, ऊन लय जास्त आहे आज, कारण काल मरणाचा पाऊस पडला भाई, लय पाऊस, आणि आज सगळा ऊन पडलं आहे. तर आता आम्ही ते थोडं ज्यूस वगैरे प्यायला आलो आहे, थंड पेय, शीतल पेय. इथे आम्ही लेमन सोडा घ्यायचा आम्हाला, आम्ही सर्वांनी लेमन सोडा घेतला आहे. आणि आम्ही खरं तर पप्पाला छास प्यायचा होता, पण तिथे छास नाही भेटत आहे. ठीक आहे, बघू आता काय. विचार केला की घोडागाडी घेऊन परत जाऊ, पण बहुतेक वेस्ट असेल तर मग जाऊन काही फायदा नाही आहे. बघू. मस्त आहे घोडागाडी करतो. तर आम्ही ते लिंबू सोडा, लिंबू पाणी पिलं, मस्त होतं. या इथे नक्की करते. गाईज, आता आम्ही इथे थोडं लंच करायला आलो अभिरुची हॉटेलमध्ये. चांगलं आहे तसं, अजून टेस्ट तर नाही केलं, जे मी दाखवतो. आम्हाला काय माहिती. सेंट्रल बँक मला काय आता आम्ही जेवतो फटाफट. दाखवतो मी तुम्हाला काय आम्ही ऑर्डर केलं आहे ते. हाय, माझी सुरमई तरी बघा.
गरीबी बिरीबी काय नाही. जेवलो मस्त पोटभर. लिपस्टिकच गेली माझी. मस्त जेवलो आहे पोटभर. किती वेळा बोलते. तर जातो आम्ही. आमचं रूम ॲक्च्युली हॉटेलच्या बाजूलाच होतं, आमच्या लक्षातच नव्हतं. आता आम्ही चालतच चाललोय. आणि खूपच जवळ आहे. खूप जवळ म्हणजे काय खूप जवळ. हे पोट जास्त भरलं. आरुषचं लॉजिक येत आहे. 2 भाकरी खाण्याने मला पोट नाही भरत. काय म्हणते एवढं काही आवडलं नाही मला जेवण. आणि 2 भाकऱ्या खाल्ल्या हिने. तुम्हाला वाटेल हे कोणाबद्दल बोलतात, तर हे माझ्याबद्दल बोलतात. मला माहिती आहे. कसं लक्ष नाही. आम्ही एक खाल्ले आणि मॅडमने 2 भाकऱ्या खाऊन झाले आणि बोलते एवढ्या काय खास नव्हतं जेवण. अशी नावं ठेवायची नसते. चांगली होती. खूप आवडली. एकदम शिजलेली आणि तिला एकदम अशी मस्त. आता आम्ही विचार करतो आमच्याच हॉटेलच्या खालती. ए बाय बघ काय मग मलबेरी. आमच्याच हॉटेलच्या खाली हे आहे. शी नको आरुष. आमच्याच हॉटेलच्या खाली ते स्ट्रॉबेरी आणि मलबेरीचं फार्म आहे. विचार करतो तिथे जावं. हाय गाईस, आरुष समृद्धी आहे ना रागवले आणि तिला दरवाजा ठोकते, खिडकी ठोकतीये पण आम्ही उघडणार नाही. समृद्धी आमच्या रागवले तर तिला दाखवते मी. खिडकीमध्ये जाऊन स्वतःला बंद केले, तिने बाहेर नाही बघा. पण आम्ही नाही खोलत आहे कारण तिला आम्ही सजा दिले, खिडकीत टाकून खोलणारच नाही. तोंड बघ कसं झालंय. सॉरी बोल सॉरी. बघितलं कसं काळं तोंड दिसतंय तुम्हाला. हे बघा इथे काळं तोंड आहे. तिला आम्ही सजा दिली ना म्हणून खिडकीतनं बाहेर काढले. इकडं ए काळ्या तोंडाचे इकडं बघ ग. ए चिटके इथं तोंड बघा. हे फक्त मेकअप केलं ना तरच सुंदर दिसते, बिना मेकअपची बघा कसं काळं आहे की नाही तोंड.